एबीपी माझाच्या झिरो अवर कार्यक्रमात मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले। मराठा समाजाचं आंदोलन दडपण्याचा सरकारचा डाव आहे। काही अतृप्त मराठा समन्वयकांनी सरकारनं माझ्या विरोधात काम करायला त्यांना लावले। या समन्वयकांची नावं मी उद्या जाहीर करणार आहे असं जरांगे म्हणाले। दरम्यान शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर देखील जरांगेंनी सडकून टीका केली। सरकार पुन्हा एक डाव कालपासून रचते, त्याची आज दुपारी माहिती आम्हाला मिळाली। काही तृप्त आत्मे आहेत आमच्यात, काही समन्वयक, काही अभ्यासक यांची एक टीम जमा करायला लागले जरा, अशी मला माहिती मिळाली की माझ्या विरोधात बोलण्यासाठी, मी हटण्यासाठी, मला याच्यातून हटवायचं आहे अशी माहिती। नावं मला उद्या डिटेल येणार आहेत त्यांची। हे मुंबईत काय सरकार घडून आणायला लागले, काय करायला लागले ही मला आज दुपारी माहिती मिळाली की काही समन्वयक आहे जे आता त्यांना काय हे बघवत नाही आहे, मी समाजासाठी काम करतोय। काही अभ्यासक येतं, काही म्हणतोय मी तुम्हाला, काही खूप चांगले येतं की ते ताकदीनं माघार देते, पण नावं मला उद्याच्याला 12 वाजेपर्यंत उद्या नावं येणार आहेत मला 12-1 वाजेपर्यंत। हे सरकारनं घडून आणूच नाही, शिंदे साहेबांनी नाही, फडणवीस साहेबांनी बी नाही, अजितदादांनी पण नाही, हे घडूनच आणू नये। मराठ्यांचे मतं घेऊस तर गोड बोलायचं पुण्यात। एकदा मराठ्यांचे मतं घेतले की झाली जात जागी, शेवटी जात महत्त्वाची आहे ना त्यांना। आमच्या मराठ्यांना तर हे कळालं नाही ना कधी। जातीचेच लोक मोठे करा, गोरगरीब मोठे करा, हे मराठ्यांनी जाणून घेतलं नाही। आता मराठ्यांचे डोळे उघडले, ठीक आहे 5 वर्ष जातील म्हणा निघून, पुन्हा तुझ्या जीवाचे आमदार केलं उभा राहणारच आहेत, ते पाडता येतील मराठी, ते पाडतील, काय हरकत नाही। एखाद्याला खासदार केलं मराठ्यांनी, मग तो बदलला, त्याला वाटत असेल मी 5 वर्षासाठी आता मला टेन्शन नाही, पण त्याच्या जीवाचे कोणी ना कोणी आमदार केलं उभा करतील ना मराठी, ते पाडीतील। जाऊ द्या, एखादी चूक होत असती, समाजाकडून होती, माझ्याकडूनही होती, असं काहीच नाही। चुका माफ करायला लागतात, त्या पोटात घ्यायला लागतात आणि सोडून द्यायला लागतं। धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून मराठा समाज मोठा भाऊ म्हणून पुढाकार घेईल असं मनोज जरांगे म्हणाले। त्यांची शांतता यात्रा धाराशिवमध्ये पोहोचले। या रॅलीच्या दरम्यान ते बोलत होते। तसंच सकाळी मनोज जरांगेंनी धनगर आरक्षणाच्या संदर्भात उपोषणासाठी बसलेल्या लातूरमधल्या 2 तरुणांची भेटही घेतली। यावरून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर निशाणा साधला। एकजुटीनं सगळा समाज बाहेर पडा। 4 अन् 2 जणांना ह्या गोष्टी होत नाहीत। तुम्हाला सगळा समाज ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडताय, माझ्या मराठा समाजाला आत्तापर्यंत ज्या 1.5 कोटी मराठ्यांना आरक्षण मिळालं ना, त्याचं मूळ कारण आहे की माझा मराठा समाज ताकदीनं बाहेर पडला, म्हणून राहिलेल्या मराठ्यांनाही आरक्षण मिळायला लागलं। तसं बाकीच्यांनाही न्याय पाहिजे असला ना तर त्यांनी ताकदीनं बाहेर पडावं। मराठा म्हणून, तुमचा मोठा भाऊ म्हणून, या जनतेचा मुलगा, एक लेकरू म्हणून मी ताकदीनं लढायला तयार आहे। हे जरांगे पाटलांचे धनगर समाजाच्या आंदोलनाला दिशा देणं म्हणजे हे मगरीचे अश्रू आहेत। जरांगे पाटील म्हणजे मेंढराच्या कळपामध्ये जाऊन लांडग्यानं त्या मेंढराबरोबर दोस्ती करणं आणि एक दिवस त्या मेंढरांच्या कळपाचा फडशा पाडणं, अशा पद्धतीचं त्यांचं वर्तन आहे। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मनसुद्धा